पुराय समाज बांधवांके प्रीतीपूर्वक नमस्कार करता. एक विचार आम्ही पुऱ्या जणांनी कळणं गंभीर जाऊन चिंतन करता जालो. एक वेळा गंगे लागी वचून एकलो कळणं ज्ञानवंत मनुष्य निमगीत काही गंगा माता तू इतले पवित्र म्हणता दारी आजी तू गेला तू भितर अशें तितलें त्याज्य हांत पडटा चलता गलीज इंडस्ट्रीचे चेपरो जैनान केलेले चेपरो पुरे हाण तू गेला तू भितर घालता काही तामू तू परिशुद्ध आहे तू मलीन नाही आहे तुगेले इतलें त्याज्य असल्यार रे तू मागीर तू परिशुद्ध म्हणून कसले सांगता ती आजी आम्ही सांगचे मात्र नाही खंयची खंयची देश आसा कडेन सांगता ती पवित्रची म्हणून सांगून घेवन कसलो आदार खंयची कारणां खातीर तूं तुगेले परिशुद्धते आनीकय तेच रुपार तो घेवन आनीक निरंतर जावन हळद सांबाळ विशय म्हाका जाणा म्हाका कळना म्हूण सांगता ते दा गंगे सांगता काही वय मेघालांत तूं पुरे मलिनात घालता ती पुराय नमने त्याज्य हाण घेवन मेघालांत रकयता ती जाल्यार आपण परिशुद्ध कसल्याक म्हळ्यार एक दिवसान तूं 10,000 जाण येवन घेवन बुडून घेवन मेघाला मुद्दाक गलीज करून म्हणून तूं पळोवन अशें पुरो जाल्यार 10,000 पैकी एकलो येता तो कोणकी एक तपस्वी साधक थंय येवन बुडले कुडले कसन दिसता म्हळ्यार प्रती एक आत्माले कळना ताणें साधन करता करता वयची हंता वचून पाविलता वेळी तागेले देह आदकून चित शक्ती म्हणून सांगून आसा चिती रूपा म्हळ्यार भारी कणरूप सूक्ष्माती सूक्ष्म कणरूपारी ती आंगांत शक्ती भायर वता आसता कितली शक्ती आसता तूं म्हण तुमी विमर्श करूं गेल्यार एक एटम म्हळ्यार कितलें सांग गोतस की तांतू भितर इलेक्ट्रॉन्स आनी प्रोटॉन न्यूट्रॉन्स तांणी कळ्ळें संयोजन करून घेवन काम करता आसता तांगेले ते संयोजनाक केलेले कोण ते निर्माण केलेलो कोण एटम पळोवंक जाल्यार आमी दुर्बीन दवरून पळोवंक ते दुर्बीनान कोण पळोवता जाल्यार एक सूक्ष्माती सूक्ष्म भितरी तांतू भितर कणरूपारी इलेक्ट्रॉन्स न्यूट्रॉन्स वता म्हणटा जाल्यार तशींच प्रती एक साधक व्यक्ती कोण आसा की तागेले कळ्ळें चित म्हळ्यार चिती म्हळ्यार सनसन्न कणरूपारी ताण केलेले आशिल्ले ते जप तप सत्कर्म हाची फलस्वरूप जावन घेवन तागे अंगान दाखोवन भायर पडटा आसले ते कण म्हगेले उदकां स्पर्श जालेले त्या वेळा आपण पावन जाता ताची कसली विरण प्रभावलय म्हणून सांगतात देवाली मूर्ती सान आसता जाल्यार देवाक आमी प्रभावळी म्हूण करतात इतल्यो होड करतात कशा खातीर म्हळ्यार काही देवाल प्रभावळीन इतली शक्ती आसता की त्या खातीर जावन मंगळ आरती करता देवा लागीं दाखोवन आमी गुंडायता ती 3 वेळा 4 वेळा गुंडायता ती ते अग्नीक तांतू भितर प्रभावलयांतून शक्ती ताणून घेवची शक्ती आसा हे पंचतत्वच न्हय अग्नी वायू हे सकळ हातूंत प्रत्येकाक ती विशेषतावन आशिल्ली शक्ती दैव निर्मीत ही ती शक्ती आशिल्ली त्या आरती काळ घेवन आमी कळना आमी अर्ध्यापण घेता ती दोळ्या गाळून घेता ती असो तांगेले भक्त्या अनुसार तांणी कशें करून घेता आचरण ताजे बगे आमी विमर्श करच्यो नाका तशींच असले प्रत्येक साधक करून घेवन वैल स्तरा पाविल तशें प्रत्येक आध्यात्मिक विभूती पुरुश म्हणटात तांगेले आंगान दाखोवन चितीरूपेण कण भायर पडलेले आशिल्ले ते उदकाक संपर्क जाले तक्षण ते सगळे उदक इतले पवित्र जाता की गंगा मात सांगता काय तुमचो सल 1,000 न्हय 10,000 जणांक क्षण येवन घेवन बुडल्यार तसल एकल्यान दिवसा एकल्यान येवन घेवन मेघालांत तूं बुडल्यार हांव पावन हांव मेघेलें जीवन धन्य तावळी अर्थ इतलोची आमी कोरका आमी आत्मविमर्श करूया उदरेद आत्मनात्मा नमना आत्मा नम वसादेत म्हण कृष्णान भगवद्गीता सांगितलें कसले खातीर म्हळ्यार तूं कोण म्हूण पळोवन घे तूं हें शरीर न्हय पंचभूत निर्मित शरीर बरें एक कवच मात्र आत्माक आत्म परिशुद्ध आसा ते कोण म्हूण पळय रमण महर्षी 3 प्रश्न सांगता कोण म्हण आपण म्हणून अर्थ करून घेवच्याके क्वस्त्वं ನೀನು ಯಾರು ಕುತಃ ಆಗಚ್ಚತೋಸಿ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನೀ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಮೂರನೇದು ಕಿಂ ಕರೋತುಂ ಆಗಚ್ಚತೋಸಿ ಕಸಲ್ ಸಾಧನ करचे खातीर आयिल्लो तूं हांगा हांव म्हूण सांगच्या पुरो हांव सर्वोत्तम भट्ट सम हांव नामाल पडटान जर मायले एक चेडूं जाले निमित्त म्हाका एक नामांकीत जाले निमित्त हांव सर्वोत्तम भट्ट हांव म्हणटा जाल्यार 12 दिसा फुडें तें एक चेडूं रे ते चेडूं ताका अस्तित्व ना नामकरण केले नंतर म्हाका एक अभिमान ते नांवां ओटायलो हांव सर्वोत्तम भट्ट म्हणून जालो कुतः आगच्छतोसी खंय नोकून येयलो तूं अरे देवा आवसुले गर्भा भितर एक पिंडा भितर आपण एक सूक्ष्म रुपार रज ಮತ್ತು ರಸತ್ತು ರೇತಸುಗಳ ಸಂಗಮ भितर एक पिंड जावन घेवन भायर येयलो हांव बरीची इतसाने गुळ्ळो
ते वाढतं पिंड धावून घेऊन ते घर भामी तेरा पण एक पिंड धावून घेऊन ते कळलं म्हाका कळलं अभय येऊन सकळ पुडली ती तात नंतर हांव चेडो धावून घेऊन भायर आयलो खंय दाखोवन आयिल्लो तूं तावळी वच ना अवसल पडटान तूं येवन घेवन बेसच्या तूं कोण सांगिल्लें खंय येवन कोण आयिल्लो तूं प्रश्नाक आन्सर ना खडेच प्रश्न सर किम करो तुम आगच्छतु तू कसं खोच किती रे भुंयचेर राहील जन्म आयल सांगा का म्हळ्यार री आमगेल्यान सर ना खावचें जेवचें गंमत करचें एक दीस मरचें अरे तू खावन जेवन घेवन मरचें म्हणटा जाल्यार तुका आनी प्राणी कसो फरक तू एक प्राणी वरी अशें येतलो नाही तू जन्म आयिल्लें कसलो उद्देश म्हणून सावन पळय कसं खातीर आयला म्हणून सावन सम्यक चिंतन करी बरी खावन जेवन घेवन एक दीस मरून वचें म्हणटा जाल्यार तुका आनी प्राणीक कांय फरक ना तो विशेष जावन घेवन तूं कसले हांगा जन्म आयिल्लो म्हणून सावन तें चिंतन करी आनी त्या जिवना आयिल्ले आशिल्ले उद्देश साफल्य जावचे खातीर साक्षात्कार करून घेवचे खातीर सर्व प्रयत्न करी तेन्ना मात्र तूं सार्थक जाता जावन तुगेल उद्धार करून घेवक दरेर आत्मानात्मानम ना आत्मानमवसारेत म्हणल्यार ताजे कितें तुगेल उद्धार करून घेवका वय तुवें तूं चिंतन करी तुका तूं एकलो मात्र मित्र आसचो शिवाय अन्येक येवन घेवन तुगेल उद्धार करूं येता म्हळ्यार ही पटी हे अशी सोडी नाल्या निमित्तान ही चिंतन कोण करून घेवन मुखार वचून येता ताका जिवना भितर एक साक्षात्काराची एक वाट मेळचें सुलभ जाता म्हणून सांगून घेवन रमणा महर्शीन बहळ सरळ रुपार हें निर्वेळ सांगिल्लें आसा हेंवूय एक चिंतन आमी कळना अळवडसून घेवका हाजी बगी आमी सम्यक कळना म्हणजे हाजी जे विमर्श करून घेवन आमी मुखार वचून येवका सांगून घेवन पुराय भक्त आमगेले समाज बांधवांनी विनंती करूया.